शिवसेना उद्धव ठाकरे गुट छोड़कर शिंदे गुट में जाने के बाद सांसद संजय दीना पाटिल लगातार गुंडों वाली भाषा का इस्तेमाल कर रहे हैं। पहले उन्होंने श्मशान या हॉस्पिटल पहुंचा देने की धमकी दी थी। उसके बाद अब उन्होंने पत्रकारों के भी गलियां देते हुए जान से मारने की धमकी दे दी है। के पास कोई अंडर बंडर खुद के जी में तो दम नहीं है कुछ करने का, चढ़ाते दो चार कोई फालतू दादा लोग हैं उनके पास। हमको दादा लोगों की जरूरत नहीं, हम खुद करने वाले लोग हैं। हम भाई या तो फिर कृपा करके इंश्योरेंस करके रखिए, मेडिकल इंश्योरेंस करके रखिए और दूसरा भी लाइफ इंश्योरेंस भी करके रखिए। मेरे पास आएंगे, मेरे नाद में लगेंगे तो कोई भी सीधा नहीं जाएगा, या तो हॉस्पिटल जाएगा या तो श्मशान जाएगा। हाँ, उनको बोलिए दादा लोग के भरोसे पे शेर बनना छोड़ दीजिए। हमको तुम्हारे कितना दम है हमको मालूम है, हमारे नाद में लगेंगे तो घर में घुस के मारूंगा। हाँ, सिक्योरिटी रहा बम मार दूंगा। मी लागतो नादाला, चल चल मी तुझ्या नादाला लागतो। त्या बंधू बिंदू काय आहेत ना, आम्हाला दाखवू नको संजय पाटील, आता नाव घेऊन बोलतोय मी भोसडीच्या। चल, हे शिवसैनिकांना बंदुका दाखवू नकोस तू। मी इथेच आहे भांडुपला, मी कधी या भाषेचा वापर करत नाही। बंदूक काय दाखवतो साल्या तुम्हाला? शिवसैनिकांना बंदूक दाखवतो, गद्दार माणूस। हे धंदे करायचे नाही, गद्दारी केली आहे ना, 50 कोटी गिळले आहे ना, मग नीट गप्पा बसायचं। परत ही भाषा करायची नाही बंदुकीची, ती बंदूक तुझ्या ढोंगणात घातली जाईल। चला, मला बोलायचं ते बोललोय मी, ही भाषा नाही करायची शिवसैनिकाशी। बंदूक काय दाखवतो तू आम्हाला? सिक्युरिटी काढून ये, जी तुला Z+ काय दिली आहे ना। चल आता बघतो मी तुमचं संजय दीना पाटलांना थेट आव्हान आहे। अरे सोड रे, गद्दारांना आव्हान आहे माझं। हे काय आम्हाला बंदूक दाखवतात साले? हे बंदुका दाखवतात का आम्हाला? काय लॉ अँड ऑर्डर आहे की नाही मिस्टर फडणवीस? अमित शहाच्या नावावरती जीवावरती आमच्या दादागिऱ्या करू नका गुजरातांच्या। तुला बोललो 2 मिनिटं बोलायचं होतं, बोलणारच नव्हतं। बोललो ना भाई, आता अजून किती कशाला हे करतोय? चल बस माझ्या बरोबर, बस ना गाडीत, चल बोलता बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू। चला, कशाला इज्जत देतो भाई, घे ना यार, कशाला? जरा माझं हे बघू नका तुम्ही, अति करताय। हे भाई बस ना, बंद कर ना आता, बंद कर, नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे। तुम्ही काय पहिला पण सांगितलंय मी, हॅलो इज्जत करतो, इज्जत करा। काय होतोय बरं, तुम्ही उगाच माझ्या गांडीत बोट घालतात आहे। घे, रेकॉर्ड कर। इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका, उगाच डोक्यात जाऊ नका। घराखाली उगाच देतो, ठेवतोय तुम्हाला, जेवायला देतोय काय? उगाच त्यांच्याकडे जाल, ते बोलतात ना, मला मी बोलणार नाहीये। आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला। पण जे बोलायचं लिहायचं ते लिहा, रेकॉर्ड करा आणि सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा। इज्जत करतोय तुम्हाला, सहन करतोय, खूप दिवस सहन केलं तुम्ही। हा, बाजू कशाला गाडीत घुसताय? अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची, बोलली आहे ना ती, सांगितलं ना सर्व। काय बोलू दे, अरे काही बोलू द्यायच्या, गांडीत गेलं आणि येऊ नका माझ्याकडे काय घ्यायला। आला तर मारणार होता तुम्ही, दिली बरोबर आहे। रेकॉर्ड करा आणि सांगा, तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार। हे लिहून घे, रेकॉर्ड कर, काय करायचंय कंप्लेंट करायची कर। पोलीस आहेत सर्व, त्यांच्या समोर सांगतोय। बस झाला, सहन केलं खूप। हा, तुम्ही दिली प्रतिक्रिया तेवढी बरोबर। तुम्हाला उभं नाही करायचं इकडे, तुम्हाला जेवायला देतो मी इकडे। घरापर्यंत आले तुम्ही माझ्या, एक कॅमेरावाला त्या दिवशी घरात आलो माझ्या। घरात माझे बायका मुलं झोपलेले आहेत, माझे सुनबाई झोपलेले, घरात गेले, घरात रेकॉर्डिंग केली। कार्यकर्त्यांना, चळवळीतील कार्यकर्त्यांना माझं आव्हान आहे, संजय दीना पाटील ज्याप्रमाणे पत्रकारांना बोललाय त्याच भाषेत त्या संजय दीना पाटलाला आपण खालच्या पातळीत, त्या भिकारचोट संजय दीना पाटलाला आपण खालच्या पातळीत बोललं पाहिजे। आणि संजय दीना पाटलाला एवढी पत्रकारावर 2 हात करायची हौस असेल तर संजय दीना पाटलाला माझं आव्हान आहे, मला तू कळव कुठे यायचं तर मी येतो, तुझ्यासोबत 2 हात करायला तर मी तयार आहे। धमक्या काय पत्रकाराला देतो? पत्रकार बिचारे पत्रकारिता करण्यात मग्न असते, परंतु गोरगरीब लोकांना धमक्या देऊन आम्ही खपून घेणार नाही आणि येणाऱ्या काळात या भिकारचोट संजय दीना पाटलाला जशा तसं उत्तर देणार आहोत। मी स्पष्टपणे सांगत आहे, संजय दीना पाटील नाक घासून जरी म्हणजे महाराष्ट्रात मध्ये एक म्हण आहे की नाक घासून माफी मागितली, पोटात मान घालून माफी मागितली, तरी सुद्धा कायद्यासमोर त्या माफीला काही किंमत नाही। ते सिव्हिल रॉंग नाही आहे, ते सिव्हिल रॉंग नाही आहे।
ते अत्यंत गुन्हेगारी प्रवृत्तीची भाषा आहे. ते अत्यंत जीवे मारणं म्हणजे पार्ट 2 आहे गुन्हेगारी संहितेमध्ये. आणि त्यामुळं पोलिसांनी तातडीनं गुन्हा दाखल करावा. जे काही त्यांना वाटत असेल कॉग्निजेबल नॉन कॉग्निजेबल गुन्हा दाखल करावा सो मोटो. आणि जर गुन्हा दाखल करत नसतील तर मी संबंध पत्रकारांना आव्हान करतो की त्यांनी एक पत्र तयार करावं. त्या पोलीस स्टेशनला मी त्यांच्या सोबत एक कायद्याचा विद्यार्थी म्हणून संजय दीना पाटलाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी मी सोबत चलेल, मी समोर असेल आणि मी गुन्हा दाखल कसा करावा लागतो पोलिसांना हे कायदेशीर समजावून सांगेल. अरे मी आतापर्यंत 5 खून केलेत आणि तुम्ही जर परत आलेत तर तुम्हाला मी मारून पाठवीन असं म्हणणारा हा कोणी गुंड नाही, तर हा आहे आपल्या भारताचं प्रतिनिधित्व करणारा महाराष्ट्राचा शिंदे गटाचा एक खासदार. त्याचं नाव आहे संजय दीना पाटील. अरे याला पत्रकार प्रश्न विचारण्यासाठी गेलेले असतात, कारण याने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून बंड करून नुकताच शिंदे गटात एंट्री घेतली म्हणून. तर हा त्या पत्रकारांना डायरेक्ट आईवरून शिव्या देतो आणि धमकी देतो की मी आजपर्यंत 5 लोकांचा खून केलाय आणि तुम्ही जर परत आलेत तर तुम्हाला मी मारून पाठवीन. आणि त्याचबरोबर हा म्हणतो की ही रेकॉर्डिंग करून घ्या, तुम्हाला ज्याला सांगायचंय त्याला सांगा, माझं कोणीच काही करू शकत नाही. तर हा निव्वळ सत्तेचा माज जो छाती टोकून सांगतो की आमचं कोणीच काही करू शकत नाही, तुम्हाला जे करायचं ते करा. अरे लोकशाहीत प्रत्येकाला बोलण्याचा व प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे आणि पत्रकार तर या देशाचा 4था स्तंभ आहे. आणि पत्रकारालाच जर अशा प्रकारे शिवीगाळांनी धमक्या दिल्या जात असतील तर याचा अर्थ एकच आहे, या देशात लवकरच हुकुमशाही लागू होणार. अरे ज्या प्रकारे त्या बिहारमध्ये सरकारला प्रश्न विचारणाऱ्या या भरत तिवारीला दिवसा ढवळ्या गोळ्या घातल्या, त्याच प्रकारे आता वाटतंय की आपल्या महाराष्ट्रात हा पॅटर्न रिपीट होणार. अरे या अशा तुच्छ राजकारणी लोकांमुळे आपला भारत वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये 180 देशांपैकी 157व्या रँकवर आलाय. अरे यांना लाज वाटली पाहिजे या गोष्टीची. आता याने केलेल्या 5-5 खुनांबद्दल पोलीस तपास करते की नाही हेही बघणं खूप गरजेचं आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कुठलाही नेता निवडून देत असताना त्याचं काम, त्याचा बँक बॅलन्स आणि तसेच त्याचं कॅरेक्टर चेक करा आणि त्यानंतरच त्याला मतदान करा. तर हा आता पत्रकारांना दिलेल्या धमकी आणि शिवेगाळाबद्दल दिलगिरी व्यक्त करतोय. तर तुम्हीच सांगा याला माफ करणं कितपत योग्य. चला तर मित्रांनो भेटूया आणि फॉलो करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.